So let us start with the point elementary transformation. So there are 6 elementary transformations. So we have 6 transformations, or we can say operation. आपल्याला ऑपरेशन्स पण म्हणता येईल. सो त्यातले 3 ऑपरेशन्स आहेत. 3 of them are due to row, and 3 of them are ड्यू टू कॉलम. म्हणजे जे ट्रान्सफॉर्मेशन आपण रोसाठी परफॉर्म करणार आहोत, सेम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला कॉलमसाठी पण करता येतात. ठीक आहे. म्हणजे टोटल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तसे 6 म्हणता येतील आपल्याला. त्यातले 3 ड्यू टू रो आहे, 3 ड्यू टू कॉलम आहे. त्यामध्ये आपण पहिलं स्टार्ट करूया फर्स्ट ऑपरेशनला. इंटरचेंज ऑफ एनी two rows or any 2 columns. सो हे आपलं पहिलं ऑपरेशन म्हणता येईल, ज्याच्यामध्ये 2 ऑपरेशन्स कवर होतील, एक रोसाठी आणि एक कॉलमसाठी. सो आपण हेडिंग असं घेतलं आहे, इंटरचेंज ऑफ एनी 2 rows और एनी 2 columns, राईट. या ऑपरेशन ॲक्च्युली ह्या हेडिंगमध्येच याचा मीनिंग आहे की या ऑपरेशनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, काय बघायचं आहे न्यू. सो वी कॅन इंटरचेंज एनी 2 rows or we can interchange any 2 columns, right. So this is the operation of this meaning of this operation, right. So that means suppose we have some ith row and jth row in our matrix. We have 2 rows. Suppose first is ith row, second is jth row. So we can interchange in between them. So how we can denote? We symbolically this transformation or this operation. So we have to use capital R. So in this way, double headed arrow and this J. So we can say this is a representation, or symbolically we can denote the transformation interchange of any 2 rows. या पद्धतीने दाखवता येतं. किंवा or we can show or we can denote this operation will like this also. So R I J या पद्धतीने पण आपल्याला काय करता येतं, हे ऑपरेशन दाखवता येतं. तर सिमिलर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला कॉलमसाठी सुद्धा करता येतात. सिमिलरली ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला कॉलमसाठी दाखवता येतात. म्हणजेच ते फक्त आपण कॅपिटल आर ऐवजी काय करणार आहोत, सीचा यूज करणार आहोत. सो ते ट्रान्सफॉर्मेशन कसे शो करणार. सपोज वी हॅव सम kth column and ith column. So we can interchange them like this, CK double headed arrow and CI, or CKI. CKI चा मीनिंग काय होणार आहे की वी आर चेंजिंग दिस 2 columns. तर आपण ट्रान्सफॉर्मेशन कॉलमसाठी सिमिलरली बघतोय की ह्या पद्धतीने शो करता येतात. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पलमध्ये बघूया की हे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म कसे करायचे एक्झाम्पलसाठी मॅट्रिसेसच्या. ठीक आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मी एक मॅट्रिक्स घेतली आहे, कॅपिटल A 2x2 मॅट्रिक्स आहे, 1 2 3 4. ठीक आहे. सो ही 2x2 मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्समध्ये आपल्याला एक ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं आहे फर्स्ट रो अँड सेकंड रोसाठी. दॅट मीन्स सपोज वी हॅव टू इंटरचेंज फर्स्ट रो अँड सेकंड रो. सो ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचे R1 interchanging with R2, right. So we will get a new matrix, so which is equivalent to our A matrix.
So how we can write? 3 4 1 2. So in this way we can perform our operation. सपोज आपल्याकडे हीच मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्स. आता आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलमसाठी. ठीक आहे. So suppose we have to here interchange first column and second column. So how we can interchange? So here we have to use the operation like this: C1 interchanging with C2, and we will get a new matrix which is equivalent to A. It will be like this. So 2 4 here we have, and here we have 1 3. That means we are interchanging these two columns, first column and second column. So actually this new matrix is not equal to our A matrix, it is equivalent to, we can say it is equivalent matrix, not equal, right? So the symbol represents here equivalent of A matrix, right? नेक्स्ट ऑपरेशनकडे जायचं आहे आपल्याला. नेक्स्ट ऑपरेशन असं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ द elements of any row or column by a non-zero स्केलर. ठीक आहे. आपण जेव्हा एखाद्या एलिमेंटला मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस नॉन झिरो स्केलरचाच यूज करतो. म्हणून जेव्हा आपण मॅट्रिक्स इथे एखाद्या काय करणार आहोत, एखाद्या रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करणार आहोत तो स्केलरनं, तर ऑब्वियसली द स्केलर हा नॉन झिरो स्केलरच हवा आहे. ठीक आहे. म्हणून आपलं हेडिंगवरनं आपल्याला मिनिंग लक्षात येईल. या ऑपरेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर एनी कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलर, राईट. सो नेहमीप्रमाणे आपण स्केलरसाठी सिम्बॉल के घेतो. सो के बी इज अ एनी स्केलर विच इज नॉन झिरो, scalar. And suppose we have to multiply, previous that suppose we are taking here a matrix A, same matrix as like above matrix. A is equal to 1 2 3 4. K is our scalar which is not, it will be not equal to 0. And suppose here, for example, here we are taking some value for K. So our K is some 2, right? And here we have to perform the operation of a scalar multiplication for, suppose, for first row. So first row साठी operation घ्यायचं आहे. So we have to write here R1, this arrow, since our K is here 2, so 2 multiplied by R1, like this. In this way we can denote our operation, scalar multiplication, right? So how we can perform this? In this way we can perform our operation. So we will get matrix A equivalent to A like this. Since we are changing our R1 matrix by performing this operation, so there is no change in second matrix, so I am writing that first. Here after multiplication, 2 multiplied by 1 we have 2, 2 multiplied by 2 we have here 4, right? So this is scalar multiplication for row. Suppose scalar is same, scalar is 2, and we have to multiply the this matrix, that is, suppose we have to perform here transformation C2 to C2, okay. Suppose we have to perform this operation for second column 2C2. So how we can perform this? In this way,
सो याचा अर्थ काय, मला सेकंड कॉलमला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. सेकंड कॉलमचे एलिमेंट्स कोण आहे, 2 आणि 4. सो फर्स्ट कॉलम कुठेही चेंज होत नाही आहे. सो दॅट आय एम रायटिंग फर्स्ट इट इज. सो मल्टिप्लाय, व्हॉट वी विल गेट, 2 multiplied by 2, 4. 2 multiplied by 2, sorry, 4 multiplied by 2, here we have 8. So in this way we can perform our second operation. नेक्स्ट आपलं ऑपरेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणूया. ट्रान्सफॉर्मेशन आहे थर्ड ट्रान्सफॉर्मेशन, ॲडिंग द स्केलर multiples of all the elements of any row किंवा कॉलमसाठी पण करता येते आपल्याला, म्हणून कॉलम टू corresponding elements of any other row किंवा ब्रॅकेटमध्ये कॉलम. ठीक आहे. सो परत एकदा याचा मीनिंग बघूया आपण. का ॲडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो. आपल्याकडे सपोज 2x2 मॅट्रिक्स आहे, 3x3 मॅट्रिक्स आहे. सो कोणतीही मॅट्रिक्स असेल तर एखाद्या आपण रोच्या सगळ्या एलिमेंटला एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय करणार. त्यानंतर काय करणार, then we will add all these elements to the corresponding elements of any other row, right? सो आपल्याला एका कोणत्या तरी रोला एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय करून ती दुसऱ्या रोमध्ये ॲड करायची, असं हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन जसं आपण रोसाठी करणार आहोत तसंच ते कॉलमसाठी करता येतं आहे. म्हणून आपण इन ब्रॅकेट इथे दोन्ही पण ठिकाणी कॉलम दाखवले. ठीक आहे. सो परत एकदा स्केलर हवा आहे. स्केलर घेताना आपण स्केलर कसं घेणार आहे, केनी शो करणार आहे. के इज अ स्केलर. सो ऑब्वियसली इट विल बी नॉट non-zero, so k will not be equal to 0, right? सो आता हे ट्रान्सफॉर्मेशन डिनोट कसं करणार. सो फॉर रो, जर रोसाठी मला हे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं असेल, then how we can denote this transformation. Suppose we have to perform this transformation some row Ri, right? So in this way, so we are performing for Ri, so we have to write Ri, this arrowhead, and then we have to write Ri plus KRJ. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशनचा मीनिंग काय होतो तो सांगते मी, की माझे चेंजेस जे होणार आहेत, जे चेंजेस आपण करणार आहोत ते ith रोसाठी आहे. चेंजेस कोणासाठी आहे तर ith रोसाठी आहे. आणि ते कसे असतील, आपण ith रोमध्ये एक jth रो ॲड करतो आहे, पण ती कशी करतो आहे, त्या रोला अधिक k न मल्टिप्लाय करून मग ॲड करतो आहे. ठीक आहे. सो हे झालं रोसाठीचं ऑपरेशन. सिमिलरली असंच ऑपरेशन आपल्याला कॉलमसाठी पण करता येईल. कॉलमसाठी आपण हे ऑपरेशन शो करताना सिम्बॉल घेणार आहोत. तर सम CJ, सपोज काहीतरी एक जेथ तर कॉलम आहे, तिच्यासाठी मला हे ऑपरेशन परफॉर्म करायचे. तर चेंजेस जेथ कॉलमला होत आहे म्हणून आपण तो कॉलम आधी लिहिला. त्यानंतर प्लस KCI. ठीक आहे. सपोज काहीतरी तर कॉलम असेल, त्या कॉलमला आपण के या स्केलरने मल्टिप्लाय केलं आणि मग ती जेथ कॉलममध्ये ॲड केली. दिस इज द मीनिंग ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे मला हे ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा सिम्बॉलिकली शो करायचे ते आपण इन दिस वे शो करू शकतो. ठीक आहे. सो हे झालं थेरॉटिकली, पण ॲक्च्युली एक्झाम्पल जेव्हा आपण घेतो त्या एक्झाम्पलमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म कसं करायचं ते बघूया आपण. सो आपण एक्झाम्पल म्हणून परत तीच मॅट्रिक्स घेतो आहे. सपोज वी हॅव ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स इज सम 1 2 3
and 4. So this we have this 2 by 2 matrix. सो आपण पहिला बघतोय फॉर रोसाठी 4 रो ट्रान्सफॉर्मेशन कसं यूज करणार आपण. आता सपोज माझ्याकडे मला हे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचे R2 plus 2R1. What is the meaning of this actually? First of all, let us see what is the meaning of this. Meaning of this, we are changing here which row? Second row. How we are changing? In this way we are changing this row R2 plus 2R1. That means we have to multiply R1 elements of R1 by 2. Then we have to add it the corresponding element of R1, right? So we will get equivalent matrix like this. Since we are changing the matrix changing the row R2, just first of all write these two elements, right? आता आपण हे ॲक्च्युली पहिलंच एक्झाम्पल करतोय. आपण हे ॲक्च्युली ऑपरेशन परफॉर्म कसं होईल ते बघूया. R1चा पहिला R2चा एलिमेंट कोण आहे? 3 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय R1चा एलिमेंट आहे इकडे 1. ठीक आहे. सिमिलरली सेकंड R2चा एलिमेंट आहे 4 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय याचा एलिमेंट R1चा एलिमेंट आहे 2. सो लेट अस कॅल्क्युलेट दिस. व्हॉट वी विल गेट. लेट अस सी. सो this is our first row. Second row, what we have? 2 multiplied by 1, 2 plus 3, that is 5. Here we have 2 multiplied by 2, 4 plus 4, that is 8, right? So in this way we will get matrix A which is equivalent to our original matrix. So या पद्धतीने आपल्याला काय करता आलं? हे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करता आलं सेकंड रोसाठी. आता जसं मी म्हटलं की सिमिलर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला कॉलमसाठी पण करता येतात. तर कॉलमसाठी ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं बघूया. सपोज आपण एक ट्रान्सफॉर्मेशन घेऊया फॉर कॉलम. ट्रान्सफॉर्मेशन सपोज मला फर्स्ट कॉलमसाठी घ्यायचं आहे आणि ते ट्रान्सफॉर्मेशन असं आहे. फर्स्ट कॉलमसाठी ट्रान्सफॉर्मेशन C1 प्लस 3 C2. ओके. हे असं ट्रान्सफॉर्मेशन घेतले आपण. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला A मॅट्रिक्सवर परफॉर्म करायचे. आपल्या A मॅट्रिक्स तीच आहे. सो व्हॉट वी विल गेट? वी विल गेट इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स. इट विल बी लाईक दिस. आता परत एकदा जेव्हा आपण हे चेंजेस करणार आहोत ते चेंजेस मला फर्स्ट कॉलमसाठी करायचे आहेत, बरोबर आहे. म्हणजे सेकंड कॉलम कुठेही चेंज होणार नाही आहे. आपण याच्याबद्दल बोलतो आहे, याबद्दल नाही बोलत आहोत. आपल्या एक्झाम्पलमधला Aबद्दल बोलतो आहे. सो माझा हा सेकंड कॉलम जो आहे, सेकंड कॉलम कुठेही चेंज होत नाही आहे म्हणून मी तो आधी लिहून घेतला आहे. हिअर वी हॅव 2, हिअर वी हॅव 4, राईट. सो वी हॅव टू चेंज आवर फर्स्ट कॉलम लाईक दिस. C1 plus 3 C2. So C1चा फर्स्ट एलिमेंट इट इज 1 plus 3 multiplied by what is the second element? C2's element it is 2. So here we have 2. Next 3 plus 3 multiplied by 4. C2's element आहे 4. So let us calculate this. What we will get? So इकडे आपल्याला मिळत आहे 3 multiplied by 2, that is 6. 6 plus 1 it is 4. Sorry, it is 7 actually. Here we have 12. 12 plus 3, here we have 15. 2, 4. So in this way we can perform our column operation, right? अशा पद्धतीचे आपले 6 ऑपरेशन्स कंप्लीट होत आहेत किंवा 6 ट्रान्सफॉर्मेशन्स कंप्लीट होत आहेत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये.